जगामध्ये असा बाप व्हावा, असं व्हावं आपण की त्याचा वंशमुक्ती सजावा. याचा अर्थ पटवून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी कबीरजींचं चरित्र थोडंसं आठवा. असं लेकरूपोटी जन्माला आलं की त्यानं संप्रदायासाठी संत भोजनासाठी स्वतःचं मस्तक कापून घेण्याची तयारी दाखवली. आणि मग जेव्हा संत निघाले, वेशीला टांगलेलं धड जेव्हा साधूला हात जोडतंय, अरे साधूला हात जोडतंय हे धड, याचं मस्तक कुठे, कुणाचं आहे हे धड? हे चोराचं नाही, हे संताचं साधूचं धड आहे. कबीरजींच्या डोळ्यातून आसवं गळली, उघळली आणि धड आणलं. संतांनी धड जोडलं, मस्तक जोडलं त्या धडाला आणि मरण पावलेले कमाल पुन्हा जिवंत झाले. आणि मग बोलले संत, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंशमुक्ती सजावा. असा बाप या जगामध्ये असावा की त्या बापामुळे आपल्याला सत्कर्माची वाट सापडावी. आणि मुलं सुद्धा अशी निवडावीत की बापाला सुद्धा वाटावा, अरे बस माझ्या लेकरानं माझ्या आध्यात्मिक परंपरा जपून ठेवल्या. जेव्हा असा दुहेरी संगम एकत्र येतो ना, तेव्हा त्यांच्यासाठी शब्द बाहेर पडतात, जग ऐसा बाप व्हावा, त्याचा वंशमुक्ती सजावा. धन्य आहेत तान्हाजी बाबा नळे की त्यांच्या पुण्यस्मरणामध्ये भगवान परमात्माचं नामस्मरण होत आहे. बस त्यांच्या चिर आत्म्यात शांती लाभावी. त्यांचे सुपुत्र आबासाहेबजी नळे, बरोबर ना? हा, आबासाहेबजी नळे या लेकरा, या दादांना किंवा त्यांचा पूर्ण नळे परिवार, या परिवाराची उन्नती व्हावी, भरभराटी व्हावी. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा जीवनाचा प्रवास त्या ठिकाणी सुख समृद्धीनं भरभरून जावा. वडिलांचं छत्र डोक्यावर राहिलेलं नाही, पण प्रसंगानं ज्या वेळेला त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल त्या वेळेला त्यांच्या हातनं सत्कर्म घडावं आणि त्या सत्कर्मातून जगानं म्हणावं, बस अरे हे लेकरू कोणाचं, सांगावं आयुष्यभर कष्ट केलेल्या संघर्षानं जीवन जगलेलं तानाजी बाबांचं हे लेकरू आहे आबासाहेब नळे, असं स्वाभिमानानं लोकांना सुद्धा सांगावं. बस एवढंच, आजापलीकडे काही बोलणार नाही. खूप उशीर होतोय. झालेली सेवा मला माऊलींच्या चरणी अर्पण करायची. एकदा प्रेमानं भजन करू. भजनानंतर फक्त 2 मिनिटं मी बोलणार आहे, आता आत्ताच बोलते. माझ्याकडे मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. आमचे भास्कर मामा थेटे माझ्या समोर बसलेले आहेत. 5-7 वर्षापासून ते आमच्याशी जोडून आहेत, त्यांचा पूर्ण परिवार. तर भास्कर मामांना माहिती आहे, आमचे शेडके आबा सुद्धा मठावर नाही आले. आबा तुम्ही अजून नाही आले. तर काही माणसं याच्यातली चकलंब्याला मठावरती आलेली आहेत आमच्या गावी, काही आलेले नाही, काहींना फक्त माहिती आहे. तर चकलंबा या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे कल्याण स्वामी महाराजांचं. त्या मठाचं बांधकाम आम्ही करत आहोत. त्या मठाच्या बांधकामासाठी आम्ही जिथे जाईल कीर्तनाला तिथे लोकांना विनंती करतो, निवेदन करतो. एका सुंदर कल्याण स्वामी संस्थांच्या मठाचं बांधकाम चालू आहे. त्या बांधकामामध्ये शक्ती अनुसार फूल नाही फुलाची पाकळी म्हणून आम्हाला सहयोग करा. का 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे आणि त्या संस्थांच्या अंतर्गत आता ही लेकर किती गोड गातायत ना, अशा 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात तिथे. 250 मुली. आमचे किशोर भाऊ शेडके, त्यांना सुद्धा संस्थेबद्दल प्रचंड आदर आहे आणि त्यांनी ठरवतात की आता जाऊ, उद्या जाऊ, पण मीच नेमकी कार्यक्रमाला बाहेर असल्यामुळे नेमकं कधी यायचं चकलंब्याला त्याचं त्यांना नियोजन लागेना. नाही तर तिथे येऊन त्या संस्थेसाठी काहीतरी आपण भरीव मदत करू या भावनेनं ते नेहमी आम्हाला संपर्कात राहतात. दीदी आपल्याला संस्थेसाठी असं करायचं, तसं करायचं. अशी ही पवित्र मनाची माणसं नेहमी जेव्हा जोडल्या जातात ना आम्हाला, तेव्हा संस्थेसाठी कुणीतरी आपल्याला आहे आधाराला, एक मनाला एक आधार मिळतो. आणि आमचे थेटे मामा सुद्धा आज फार मोठा उपक्रम राबवण्यासाठी इथे आलेले आहेत. खरं पाहता त्यांच्याकडे जायचं होतं आम्हाला, पण वेळ नसल्यामुळे म्हणे दीदी मीच इथे कीर्तनाला येतो. कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम असं लोकवर्गणीतून तर चालू आहे, पण त्याला भरपूर असे कॉलम आहेत ना, म्हणजे काही वावऱ्या बनवायच्या, समोर सभामंडप आहे, मंदिर तर पूर्ण झालंय, पण इतर काम आहे. तर त्या कामामध्ये आम्ही एक 7-8 लोक आहेत की जे पवित्र मनाचे आहेत, संस्थांच्या विकासासाठी मदत करतात. तर त्यांनी ठरवलं की आपण प्रत्येकानं एक कॉलम देऊ. मग 20,000 21,000 असं कॉलमचा खर्च आहे. मग ज्याला जसं शक्य होईल तसं. तर यात्रेमध्येच आमच्या थेटे मामाने ठरवलं होतं दीदी की एका कॉलमचा खर्च मी देतो, एका कॉलमचा खर्च माझे भाऊ देतील. तर ते स्वतः इथे मला देणगी देण्यासाठी आलेले आहेत. तर अशीही माणसं काही आम्ही जोडलेली आहेत. तर माझं सगळ्यांना निवेदन आहे की ज्या मठाचं आम्ही काम करत आहोत, जिथे गोरगरिबाच्या सर्वसामान्यांच्या मुली शिकतात, जिथे धर्माचं काम चालू आहे, जिथे संस्कृतीला जपण्याचं काम चालू आहे, आनंद वाटतो अशी लेकरं जेव्हा गातात. मग अशा मुली जेव्हा महाराष्ट्रभर कथा कीर्तनाच्या माध्यमातून प्रवास करतील, बऱ्याच मुली कीर्तनकार गायक होऊन बाहेर पडल्या. नेहमीच आदरणीय किशोर गुरुजी असतील, या सगळ्या मातब्बर मंडळीसारखी मंडळी आमच्या लेकरांचं कौतुक करतात, तेव्हा मला समाधान वाटतं.
थोरा मोठ्यांचा आशीर्वाद किंवा त्यांच्या शाबासकीची थाप जेव्हा पाठीवरती पडते तेव्हा असं वाटतं की आपण जे करतो ते खूप चांगलं काम चालू आहे. म्हणून या कामामध्ये ना सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला जसं जमेल तसं आमच्या पवित्र कामामध्ये एक वीट का असे ना, एका विटेची का असे ना मदत करावी. पावती बुक आणलेलं आहे मी, रीतसर पावती घ्या. तुम्हाला नाही कॉलमचा खर्च देणं होत, कोणाला नाही आपल्याला खडीची गाडी देता येत, कोणाला नाही सिमेंटचा पोता देता येत, एक वीट तर आपल्याला देऊ शकतो आपण. आणि दिल्यानं सत्कर्मामध्ये दिल्यानं गरिबी कधीच येणार नाही, हे लिहून घेऊन जा माझ्याकडनं. कारण जर दिल्यानं जर गरिबी आली असती तर या भारताच्या मातीमध्ये कर्णासारख्या दान करणाऱ्या लोकांचा जन्म झाला नसता. म्हणून माझी विनंती प्रत्येकाला, आपण धार्मिक आहोत, कीर्तन किमान कळतंय, कळत नसेल तर बसून आपण 2 तास ऐकलंय तरी किमान. म्हणून निवेदन आहे माझं सगळ्यांना की शक्य असेल त्या मंडळीनं आपल्या कुवतीनुसार, आपल्या स्थितीनुसार, आपल्या अंतकरणातल्या सद्भावनेनुसार आमच्या या पवित्र कामात आम्हाला सहकार्य करा, एवढीच विनंती आहे. कारण लोकांच्या सहकार्यातून त्या संस्थांचं काम चालू आहे. बस याच्या पलीकडे काही लांबवायचं नाही. आणि तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद. कारण 12:15लाच कीर्तन संपवायचं होतं, 1:45 वाजलाय. आता तर मी निघलंच पाहिजे इथून, कारण माझं रात्रीचं कीर्तन थेट कर्नाटकामध्ये आहे. खूप लांबचा प्रवास आहे, पण एवढा परिश्रम मला घ्यायचा आहे मठ पूर्ण होईपर्यंत. आणि एकदा का संस्थांचं काम पूर्ण झालं की मग एवढी धडपड करायची काहीच गरज नाही मला. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, आमच्या पवित्र कामात सहाय्य करा. वाणीला विराम देते, प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, रवी दादा, गणेश भाऊ गाडवे, रवी दादा, त्याचबरोबर आमचे गागरे मामा, बाहेर गावरून आलेली सगळी मंडळी, आमचे शेळके आबा असतील, किशोर भाऊ शेळके असतील, त्यांचे सहकारी असतील, आमचे थेटे मामा असतील, या कार्यक्रमाचे आयोजक पूर्ण नळे परिवार, आदरणीय आमचे किशोर गुरुजी शेळके असतील, आदरणीय आमचे हरिभक्तपरायण विलास महाराज असतील, आमचे टेकडे बाबा असतील, या सगळ्यांचे, आमचे हरिभक्तपरायण अशोक भाऊ आंबेडकर असतील, या सगळ्यांचे खूप धन्यवाद.
एक फक्त 2 मिनिटं सगळ्यांनी आता बसून राहा. फक्त 2 मिनिटामध्ये ज्ञानदेव तुकाराम होईल. बोलताना एक गोष्ट माझ्याकडनं राहून गेली. 9 मार्च ते 20 मार्च